मुलांना इकडे लक्ष द्या. आता आपण बघणार आहे प्रोबॅबिलिटी. आज पाहणार आहे नंतरचा पॉईंट आहे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. काय पी फॉर प्रोबॅबिलिटी, एम फॉर मास एन एफ फॉर फंक्शन. प्रोबॅबिलिटी मास फंक्शन तर रॅन्डम व्हेरिएबल ऑफ द रॅन्डम व्हेरिएबल एक्स. द व्हॅल्यू ऑफ एक्स इज, जसं आपण याच्या अगोदर पाहिलेलं आहे, एक्सचे व्हॅल्यू काय असतात समजा जनरल फॉर्ममध्ये x1 x2 x3 डॅश 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 xn पर्यंत. आणि विथ द प्रोबॅबिलिटी, जसं x1चं प्रोबॅबिलिटी p ऑफ x1, x2चं प्रोबॅबिलिटी p ऑफ x2, x3चं p ऑफ x3 डॅश डॅश p ऑफ xn पर्यंत. म्हणजे याचं कसं लिहू शकतो आपण, p ऑफ x इक्वल टू x1, प्रोबॅबिलिटी ऑफ x ची व्हॅल्यू आहे x1 x2 x3 बरोबर. मग x इक्वल टू x1, p ऑफ x इक्वल टू x2, p ऑफ x इक्वल टू x3, p ऑफ x इक्वल टू xn. आता प्रोबॅबिलिटी मास फंक्शन काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर पहिले आपल्याला प्रोबॅबिलिटी माहीत करावं लागतं. तर p ऑफ x इक्वल टू p ऑफ x इक्वल टू x फॉर x1 x2 x3 xn. म्हणजे इथं पहिले इथं x1 घेतलं तर त्याची x1ची प्रोबॅबिलिटी मिळणार आपल्याला p ऑफ x1ची, x2 घेतलं तर x2ची प्रोबॅबिलिटी मिळणार, x3 घेतलं तर x3ची प्रोबॅबिलिटी मिळणार बरोबर. तेव्हा आता PMF काढण्यासाठी एक एक्झाम्पल घेतलं आपण. 2 कॉइन्स आर टॉस अँड x इक्वल टू नंबर ऑफ हेड बरोबर. नंबर ऑफ हेड मिळण्याची संभाव्यता किती आहे त्याच्यावरून आपल्याला प्रोबॅबिलिटी काढावं लागते. तर पहिले सॅम्पल स्पेस S माहीत पाहिजे आपल्याला, त्याच्यानंतरच आपण प्रोबॅबिलिटी काढू शकतो. तर S इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट, मग दोन कॉइन टॉस केले तर पहिले दोन्ही याच्यावर हेड पण मिळू शकतं, हेड नंतर हेड टेल मिळू शकतं, किंवा दोन्ही टेल मिळू शकतात, किंवा टेल हेड मिळू शकतं बरोबर. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. तर नंबर ऑफ S किती मिळाला 4. मग या ठिकाणी आपल्याला आता एक्सचे व्हॅल्यू ऑफ एक्स काय, व्हॅल्यू ऑफ एक्स इज एक्स इक्वल टू 0 हेड मिळण्याची संभाव्यता आहे. इथं 1 हेड मिळण्याची संभाव्यता आहे, दोनदा 1 हेड मिळतं, आणि 2 हेड मिळण्याची संभाव्यता पण आहे. म्हणून 0 हेड मिळू शकतो, 1 हेड मिळू शकतो, आणि 2 हेड मिळू शकतो. म्हणून एक्सचे व्हॅल्यू झाले 0 1 2. आलं लक्षात. मग आता त्याच्यावरून प्रोबॅबिलिटी काढली आपण, प्रोबॅबिलिटी ऑफ 0 बरोबर. तर p ऑफ x इक्वल टू 0. मग प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी आपण काय पाहिलं, नंबर ऑफ 0 हेड मिळण्याची संभाव्यता किती आहे, नंबर ऑफ 0 हेड, नंबर ऑफ 0 हेड म्हणजे 1, म्हणून इथे घेतला 1. आणि नंबर ऑफ S, सॅम्पल स्पेस नंबर ऑफ S किती आहे 4. समजलं. तर 1/4 मिळालं प्रोबॅबिलिटी ऑफ 0. प्रोबॅबिलिटी ऑफ 1, नंबर ऑफ 1 हेड, नंबर ऑफ 1 हेड 1 2, दोनदा आहे म्हणून इथे घेतलं 2, आणि नंबर ऑफ S 4. 2 1 2, 2 2 4 बरोबर, 1/2. तर p ऑफ 1 ची व्हॅल्यू किती मिळाली 1/2. आणि p ऑफ 2 इक्वल टू p ऑफ x इक्वल टू 2, म्हणजेच 2 हेड मिळण्याची संभाव्यता किती आहे, तर 2 हेड एकदाच मिळून राहिलं बरोबर. मग 1 टाइम्स 2 हेड 1/, आणि नंबर ऑफ S 4 म्हणजे 1/4. तशा प्रकारे आपण प्रोबॅबिलिटी काढली. समजलं. परंतु हे लक्षात ठेवायचं, प्रोबॅबिलिटी बरोबर आहे का, म्हणजे ही जी प्रोबॅबिलिटी काढली यालाच म्हणतो आपण प्रोबॅबिलिटी मास फंक्शन ऑफ रॅन्डम व्हेरिएबल एक्स. आणि ही जी प्रोबॅबिलिटी काढली मग याचं समिशन जर केलं तर समिशन 1 यायला पाहिजे. म्हणजे तिन्हीची ॲडिशन 1/4 प्लस 2/4 प्लस 1/4, तिन्हीचं डिनॉमिनेटर सेम 4 4, आणि न्यूमिरेटरची ॲडिशन 1 + 2 + 1, 1 + 2 3, 3 + 1 4, 4/4 मीन्स 1. आलं लक्षात. तर हे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. त्याच्यानंतरचं पॉईंट आहे कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन, CDF, कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. C फॉर कम्युलेटिव्ह, D फॉर डिस्ट्रीब्युशन, and F फॉर फंक्शन. तर द कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन CDF ऑफ ए डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल x इज डिनोटेड बाय कॅपिटल F. कशाने डिनोट करतो आपण, कॅपिटल F. म्हणजेच कॅपिटल F ऑफ x, कॅपिटल F ऑफ x असं पण त्याला लिहू शकतो आपण. तर त्याचा फॉर्म्युला आहे पहा, कॅपिटल F ऑफ x मीन्स कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन जर काढायचं असेल तर कॅपिटल F ऑफ x इक्वल टू p ऑफ मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ x इज लेस दॅन ऑर इक्वल टू x. म्हणजे x च्या व्हॅल्यू, त्यासाठी आपल्याला जर कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय माहीत पाहिजे, प्रोबॅबिलिटी माहीत पाहिजे. म्हणजेच p ऑफ आलं नाही तर म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ, समजा इथं घेतलं x च्या ठिकाणी 0 घेतला तर प्रोबॅबिलिटी ऑफ 0 माहीत पाहिजे.
प्रोबॅबिलिटी ऑफ 1 माहीत पाहिजेत, प्रोबॅबिलिटी ऑफ 2 माहीत पाहिजेत, प्रोबॅबिलिटी ऑफ 3 माहीत पाहिजेत. बरोबर. मग या ठिकाणी आपल्याला मग इथं मी आता x इज लेस दॅन और इक्वल टू x, म्हणजे ह्या x ची व्हॅल्यू कशी आहे, या x ची व्हॅल्यू कशी आहे, इक्वल टू पण x आहे आणि लेस दॅन पण आहे. लेस दॅन म्हणजे आता इथं समजा 0 आहे, तो 0 पेक्षा लहान आणि इक्वल टू 0 पण आहे. 0 पेक्षा लहान आहे की इथं x ची व्हॅल्यू घे, काहीच नाही. बरोबर. म्हणून पहिले आपण इथं तुम्हाला समजून सांगतो, f ऑफ x इक्वल टू p ऑफ x इज लेस दॅन और इक्वल टू 0. मग आता इथं 0 पेक्षा लहान काहीच नाही, मग डायरेक्ट इक्वल टू घेतला. इथं लेस दॅन पण घेऊ शकतो आपण, लेस दॅन और इक्वल टू 0. मग याचा अर्थ काय, x ची व्हॅल्यू कशी आहे, 0 पेक्षा लहान आहे. मग 0 पेक्षा लहान काय आहे का इथं नाही, मायनस नंबर नाहीच आहे. मग 0 पेक्षा लहान काहीच नाही आणि इक्वल टू पण 0 आहे. म्हणजेच f ऑफ x ची पहिली व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, p ऑफ 0. म्हणजे p ऑफ 0 मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ 0. नंतर f ऑफ x इक्वल टू p ऑफ मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ, प्रोबॅबिलिटी कशाची, x इज लेस दॅन और इक्वल टू 1, म्हणजेच 1 पेक्षा लहान जे एलिमेंट्स आहे, x चे व्हॅल्यू आहे त्याची प्रोबॅबिलिटी, आणि इक्वल टू 1 म्हणजे 1 ची पण प्रोबॅबिलिटी. असं म्हणजेच p ऑफ x इज लेस दॅन और इक्वल टू 1 याचा अर्थ असतं. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे त्यानुसार त्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवायची, म्हणजे p ऑफ 1 काढायची. मग 1 पेक्षा लहान काय इथं 0 आहे, म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ 0 पण याच्यामध्ये येणार, प्लस आणि 1 पण येणार कारण इक्वल टू 1 आहे. समजलं. म्हणजे प्रोबॅबिलिटी 1 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ 0 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 1. नंतर प्रोबॅबिलिटी ऑफ f ऑफ 2 ची जर व्हॅल्यू काढली, f ऑफ 1 ची व्हॅल्यू काढली आपण इथं, म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ 0 प्लस 1. आता f ऑफ x इक्वल टू p ऑफ x इज लेस दॅन और इक्वल टू 2. आता 2 घेतलं, x ची व्हॅल्यू 2 घेतली इथं. मग 2 पेक्षा लहान आणि इक्वल टू 2. 2 पेक्षा लहान कोणकोणते एलिमेंट्स आहे, x ची व्हॅल्यू 0 1 आणि ते इक्वल टू 2 पण आहे, म्हणजे 2 पण येणार त्याच्यात. म्हणजेच f ऑफ x ची व्हॅल्यू काढायची असेल तर f ऑफ 2 ची व्हॅल्यू निघणार, तो f ऑफ 2, कारण x इक्वल टू 2 घेतलं, इथं पण 2 येणार. f ऑफ 2 इक्वल टू 2 पेक्षा लहान म्हणजे p ऑफ 0 प्रोबॅबिलिटी ऑफ लेस दॅन और इक्वल टू 2, म्हणजे याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी किती एलिमेंट्सची निघणार, किती x च्या व्हॅल्यूची निघणार, 0 1 आणि 2, म्हणजे तिन्हीची ॲडिशन, म्हणजेच f ऑफ 2 ची व्हॅल्यू, म्हणजेच त्याला म्हणतो आपण कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. म्हणजेच p ऑफ 0 प्लस p ऑफ 1 प्लस p ऑफ 2. समजलं. आता f ऑफ x इक्वल टू p ऑफ x इज लेस दॅन और इक्वल टू 3, नंतर 3 घेतला आपण. मग या ठिकाणी 3, तर 3 पेक्षा लहान, लेस दॅन मीन्स लहान, 3 पेक्षा लहान आणि इक्वल टू 3 पण, म्हणजे 3 पण त्याच्यामध्ये येणार, म्हणजे सर्वांची प्रोबॅबिलिटीची ॲडिशन, असं त्याचा अर्थ. तर p ऑफ 0 प्लस p ऑफ 1 प्लस p ऑफ 2 प्लस p ऑफ 3. तर f ऑफ 3 ची व्हॅल्यू आपण अशा प्रकारे काढू शकतो. तर त्याच्यावरून आपण जे फॉर्म्युला तयार केला तो फॉर्म्युला आहे f ऑफ x, कॅपिटल F ऑफ x म्हणजे कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शनचा फॉर्म्युला आहे, इक्वल टू p ऑफ x इज लेस दॅन और इक्वल टू x, म्हणजे x ची व्हॅल्यू जे ठेवली त्यानुसार त्याचं प्रोबॅबिलिटी आपण काढणार, म्हणजेच f ऑफ x ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार. बरोबर. आता याच्यावरून एक टेबल आहे, ते टेबल तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. x इक्वल टू x ची व्हॅल्यू दिलेली आहे 0 1 2 3 4, जसं इथं 0 1 2 3 दिलेलं होतं, इथं 0 1 2 3 4 पर्यंत दिलेलं, आणि त्याची प्रोबॅबिलिटी पण दिलेली आहे. पहा, p ऑफ x इक्वल टू x म्हणजे 0 ची प्रोबॅबिलिटी 1/16, 1 ची प्रोबॅबिलिटी 1/4, 2 ची दिलेली आहे 3/8 आणि 3 ची दिलेली आहे 1/4 आणि 4 ची प्रोबॅबिलिटी दिलेली आहे 1/16. मग f ऑफ x चा टेबल दिलेलं आहे खाली. पहा, f ऑफ x इक्वल टू म्हणजे कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन काढायचं झालं तर फॉर्म्युला आहे f ऑफ x इक्वल टू p ऑफ x इज लेस दॅन और इक्वल टू x. मग x ची व्हॅल्यू पहिले काय घेतली आपण, 0 घेतली, कारण 0 दिलेली, 1 दिलेली, 2 दिलेली. मग ठेवलं याच्यात f ऑफ 0 इक्वल टू p ऑफ x इज लेस दॅन और इक्वल टू 0, म्हणजे याचा अर्थ 0 पेक्षा लहान, मग 0 पेक्षा लहान एक इथं x ची व्हॅल्यू नाहीच आहे, म्हणजे इथं 0च राहणार. इक्वल टू 0 पण दिलेलं आहे, म्हणजेच इथं आपण काय घेणार, p ऑफ 0 घेणार, आणि p ऑफ 0 ची व्हॅल्यू किती दिलेली 1/16, आणि 1/16 इथं घेतलं आपण, तर ही कशीच व्हॅल्यू मिळाली आपल्याला f ऑफ 0, तर मग f ऑफ 0 च्या ठिकाणी आपण ठेवलं. समजलं. नंतर f ऑफ 1 इक्वल टू, नंतर f ऑफ 1 ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, तर f ऑफ 1 इक्वल टू p ऑफ x इज लेस दॅन और इक्वल टू 1. 1 पेक्षा लहान म्हणजेच कोणकोणते प्रोबॅबिलिटी येणार, प्रोबॅबिलिटी ऑफ 0 अँड प्रोबॅबिलिटी ऑफ 1. तर प्रोबॅबिलिटी ऑफ 0 म्हणजेच p ऑफ 0 प्लस p ऑफ 1, आणि p ऑफ 0 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1/16 लिहिलं इथं, p ऑफ 1 ची व्हॅल्यू माहिती आहे 1/4. दोन्हीची ॲडिशन करायची, मग डिनॉमिनेटरचा मल्टिप्लाय, 16 4 जार 64
आणि फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × 4 मीन्स 4 प्लस 16 × 1 मीन्स 16 म्हणजे 16 + 4 20 आणि अपॉन 64. मग इथं 4 डिवाइड होणार. 4 5 आर 20 आणि 4 16 आर 64 बरोबर म्हणजे 5/16. मग इथे लिहिलं 5/16. तशा प्रकारे f(2) ची व्हॅल्यू काढू शकतो आपण. तिथं काढून बघू आपण f(2) ची व्हॅल्यू काय येणार. p(x) इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2 बरोबर. म्हणजेच p ऑफ काय येणार कोणकोणते येणार 2 पेक्षा लहान म्हणजे कोणकोणते 0 p(0) प्लस p(1) प्लस p(2) कारण इक्वल टू पण दिलेलं आहे इथं बरोबर म्हणून p(2) पर्यंत येणार. मग सर्वांची ॲडिशन p(0) ची किती व्हॅल्यू 1/16 p(1) ची किती आहे 1/4 बरोबर आणि p(2) ची किती आहे p(2) ची व्हॅल्यू आहे 3/8. आता या ठिकाणी दोन्हीची पहिले या दोन्हीची ॲडिशन किती आलेली आहे 5/16. डायरेक्ट घेतो मी 5/16 तुम्ही करून बघू शकता अशाच प्रकारे आणि प्लस 3/8. दोन्हीचं डिनोमिनेटर सेम करू शकतो आपण. कसं करणार इथं 16 इथं 16 आणायचं आपल्याला कारण डिनोमिनेटर सेम केलं तर न्यूमरेटरची ॲडिशन होणार. मग 8ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 3ला पण 2 ने म्हणजेच इथं येणार 5/16 प्लस 8 2 जार 16 आणि वर पण 2 ने मल्टिप्लाय 3 2 जार 6 म्हणजे 16 सेम आहे. 16 ची 16 डिनोमिनेटर मग 5 + 6 11 म्हणजेच अशा प्रकारे 11/16 इथं आपण याचं f(2) ची व्हॅल्यू काढली. तशा प्रकारे तुम्ही कम्युनिटी डिस्ट्रीब्युशन तयार करू शकता. जसं वरचं पाहिलेलं होतं आपण PMF प्रोबॅबिलिटी प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन होतं त्याच्यावरून आपण कम्युनिटी डिस्ट्रीब्युशन काढलं. अशा प्रकारे हे 2 पॉईंट तुम्हाला समजले. समोर आपण आता काही पॉईंट्स बघू. तर समोरचा पॉईंट आहे एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हेरियन्स ऑफ रँडम व्हेरिएबल x. एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हेरियन्स ऑफ ए रँडम व्हेरिएबल x म्हणजे दोन गोष्टी इथं एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हेरियन्स ऑफ रँडम व्हेरिएबल x. लेट x बी अ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. व्हॅल्यू ऑफ x इज काय आहे x1 x2 x3 आपण प्रत्येक वेळेस घेतोच आणि त्याचं प्रोबॅबिलिटी काय p1 p2 p3 pn पर्यंत. देन द एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x इज गिवन बाय. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x इज डिनोटेड बाय e ऑफ x. कशाने डिनोट करतो आपण e ऑफ x. कम्युनिटी डिस्ट्रीब्युशन कशाने डिनोट केलं होतं f ऑफ x ने बरोबर. आता एक्सपेक्टेड e फॉर एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x e ऑफ x. आता e ऑफ x चा फॉर्म्युला तयार होणार इथं. e ऑफ x कसं मिळणार तर x1 × p1 प्लस x2 × p2 म्हणजे x1 जो आहे त्याचंच प्रोबॅबिलिटी समोर त्याला मल्टिप्लायमध्ये म्हणजे x1चं प्रोबॅबिलिटी p1 प्लस x2चं प्रोबॅबिलिटी p2 x3 प्लस x3चं प्रोबॅबिलिटी p3 आणि प्लस डॅश डॅश प्लस xnचं प्रोबॅबिलिटी pn मल्टिप्लायमध्ये फंक्शन आणि त्याचं प्रोबॅबिलिटी मल्टिप्लायमध्ये त्याला. आता हे सर्वांची काय इथं सम आहे ॲडिशन आहे म्हणजे e ऑफ x इक्वल टू समिशन ऑफ x आहे p आहे. आता i ची व्हॅल्यू 1 आहे स्टार्ट फ्रॉम 1 आणि एंड कुठे आहे n पर्यंत आहे म्हणून समिशन मीन्स ॲडिशन बरोबर. समिशन म्हणजे ह्या सर्वांची समिशन बरोबर म्हणजे x आहे × p आहे म्हणजे याच्यावरूनच आपण i काढून घेतलं तर e ऑफ x इक्वल टू समिशन ऑफ x × px म्हणजे जो फंक्शन आहे त्याचंच प्रोबॅबिलिटी त्याला मल्टिप्लायमध्ये. आता याच्यावरचं एक एक्झाम्पल आपण घेतलं. फॉर एक्झाम्पल इफ 2 कॉइन्स आर टॉस अँड x नंबर ऑफ हेड्स. x ची व्हॅल्यू काय आहे नंबर ऑफ हेड्स म्हणजे रँडम व्हेरिएबल नंबर ऑफ हेड्स आहे. हाच एक्झाम्पल याच्या अगोदर आपण घेतलेला आहे. नंबर ऑफ x इक्वल टू 4 हे सर्व घेतलं आपण. व्हॅल्यू ऑफ x इज 0 1 2 बरोबर. x ची व्हॅल्यू काय 0 हेड मिळण्याची संभाव्यता आहे 1 हेड मिळण्याची संभाव्यता आहे आणि 2 हेड मिळण्याची संभाव्यता आहे बरोबर आहे म्हणजे रँडम व्हेरिएबल 0 1 2. मग p ऑफ x इक्वल टू प्रोबॅबिलिटी माहीत पाहिजे आपल्याला बरोबर आणि त्याची व्हॅल्यू पण माहीत पाहिजे x ची. मग p ऑफ x इक्वल टू p ऑफ 0 म्हणजे x ची व्हॅल्यू काय घेतली आपण 0 घेतली तर त्याची प्रोबॅबिलिटी किती आली p ऑफ 0 ची व्हॅल्यू 1 आली 1/4 आली. p ऑफ 1 ची व्हॅल्यू 1 हेड मिळण्याची संभाव्यता किती आहे 1 2 म्हणजे 2/4 नंबर ऑफ s 4 आहे म्हणजे 2 1 2 2 2 4 म्हणजे 1/2 म्हणजे तेव्हा केव्हा मिळाली x इक्वल टू 1 आहे तेव्हा p ऑफ 1 किती मिळालं 1/2. x इक्वल टू 2 तेव्हा p ऑफ 2 किती तर p ऑफ 2 प्रोबॅबिलिटी काय काढली आपण 2 हेड मिळण्याची संभाव्यता किती एकच आहे म्हणून आपण काय केलं इथं 1/4 1
टू हेड मिळण्याची संभाव्यता 1 आणि नंबर ऑफ एस 4. तर हे सर्व प्रोबॅबिलिटी मिळाली आणि एक्सची व्हॅल्यू पण माहिती आहे आपल्याला. एक्स व्हॅल्यू जेव्हा 0 होती तेव्हा प्रोबॅबिलिटी 0ची प्रोबॅबिलिटी 1/4. एक्सची व्हॅल्यू 1 तेव्हा प्रोबॅबिलिटी त्याची 1/2 आणि एक्सची व्हॅल्यू 2 तेव्हा प्रोबॅबिलिटी त्याची 1/4. मग ई ऑफ एक्स म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला फंक्शन पण माहीत पाहिजे आणि त्याचा प्रोबॅबिलिटी पण माहीत पाहिजे. मग समिशन ऑफ एक्स इंटू पी एक्स, फॉर्म्युला जो आहे एक्स इंटू पी एक्स, बरोबर. मग काय येणार, सर्वांची ॲडिशन. मग एक्सचे व्हॅल्यू इथं दिलेलं आहे, एक्स इक्वल टू 0 1 2, बरोबर. मग एक्सची व्हॅल्यू 0 आणि इंटू त्याचं प्रोबॅबिलिटी पी ऑफ 0 प्लस एक्सची व्हॅल्यू 1 आणि त्याचं प्रोबॅबिलिटी P1 प्लस एक्सची व्हॅल्यू 2 आणि त्याचं प्रोबॅबिलिटी P2 P ऑफ 2. आता 0 शी 0, P ऑफ 0ची व्हॅल्यू 1/4 प्लस 1 शी 1, P ऑफ 1ची व्हॅल्यू 1/2. P आहे, P ऑफ 1ची व्हॅल्यू 1/2. इथं वर काढलंच आपण. एक्स इंटू पी एक्स, एक्स इंटू पी एक्स घेतो ना आपण. समिशन मीन्स ॲडिशन, सर्वांची ॲडिशन, म्हणून ॲडिशनमध्ये लिहिलं. नंतर 2ची प्रोबॅबिलिटी P ऑफ 2 म्हणजे 2 शी ॲज इट इज आणि P ऑफ 2ची व्हॅल्यू 1/4 घेतलं. आता या ठिकाणी हा झाला 0, 0 इंटू 1/4 मीन्स 0, ती घ्यायची गरज नाही. 1 इंटू 1/2 मीन्स 1/2 प्लस 2 इंटू 1 मीन्स 2 आणि डिवाइड बाय 4. आता दोन्हीचं डिनॉमिनेटरचं मल्टिप्लाय, 4 इंटू 2 मीन्स 8. फर्स्ट क्रॉसमध्ये 4 इंटू 1 मीन्स 4, सेकंड क्रॉसमध्ये 2 इंटू 2 मीन्स 2, 2 इंटू 2 मीन्स 4. 8 4 प्लस 4 डिवाइड बाय 8. 8 दोन्ही 8 ने 8ला डिवाइड केलं तर किती येणार 1. म्हणजेच ई ऑफ एक्स काय काढलं आपण 1 काढलं. नंतरचा जो पॉईंट आहे तो पॉईंट आहे व्हेरियन्स ऑफ रँडम व्हेरिएबल एक्स. व्हेरियन्स कसं काढायचं ते आपण बघू. तर व्हेरियन्स ऑफ एक्स मीन्स रँडम व्हेरिएबल एक्स, समजलं. आता एक्स बी द डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल ते आपल्याला माहीतच आहे. x1 x2 x3 डॅश डॅश xn पर्यंत आणि विथ द प्रोबॅबिलिटी P1 P2 P3 डॅश डॅश Pn रिस्पेक्टिव्हली. आता या ठिकाणी एक्सपेक्टेड व्हॅल्यू ई ऑफ एक्स आपण घेतलेलं आहे, त्यालाच आपण डिनोट करतो यामध्ये म्यूने. कशाने डिनोट करते, म्यूने. आता x1 x2 x3 आर द व्हॅल्यू ऑफ एक्स आणि P1 P2 P3 द व्हॅल्यू ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स, बरोबर. आता व्हेरियन्स ऑफ एक्स capital X, variance of capital X is denoted by V of X, किंवा त्याला आपण var of X, VAR of X, variance of X. आता variance of X चा फॉर्म्युला आहे V of X equal to E of means expected value of x minus mu whole square. X minus mu means E of x, mu means E of x means mu. तो व्हेरियन्स ऑफ एक्स चा फॉर्म्युला आपल्याला तयार करावा लागणार आहे. त्यासाठी आपल्याला आता व्हेरियन्स ऑफ एक्स काढायसाठी आपल्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यू पण माहित पाहिजे, बरोबर. हा एक फॉर्म्युला आहे. याला जर कन्वर्ट केलं आपण तर त्याच्यावरून एक फॉर्म्युला तयार होतो आणि तो फॉर्म्युला पण लिहून घ्या. हा एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स मायनस म्यू होल स्क्वेअर. आता एक्सची व्हॅल्यू इथं आपल्याला ठेवावं लागणार आहे, बरोबर. तर काय व्ही ऑफ एक्स हा जो फॉर्म्युला आहे हा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. व्ही ऑफ एक्स इक्वल टू ई ऑफ x square minus e of x square minus in bracket e of x whole square. काय फॉर्म्युला झालं व्हेरियन्स ऑफ x इक्वल टू e of x square म्हणजे x ची व्हॅल्यूची स्क्वेअर करायचं, बरोबर. आणि मायनस
ब्रॅकेटमध्ये ई ऑफ एक्स होल स्क्वेअर येणार. ते इथं एक्सचं स्क्वेअर आहे आणि मायनस नंतर ई ऑफ एक्स होल स्क्वेअर आहे. समजलं. तर व्हेरियन्स आणि व्हेरियन्सला व्ही ऑफ एक्सला व्ही ऑफ एक्स इज ऑल्सो डिनोटेड बाय सिग्मा. अशा प्रकारचा जो सिम्बॉल आहे सिग्माचा त्याने डिनोट करतो आपण. व्ही ऑफ सिग्मा म्हणजे सिग्मा कशाने डिनोट करतो आपण. सिग्मा व्हेरियन्स ऑफ एक्सला कशाने डिनोट करतो. सिग्माने. आला लक्षात. तर अशा प्रकारे आपण व्हेरियन्सचा फॉर्म्युला बघितला एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा. तर व्हेरियन्सचा फॉर्म्युला व्ही ऑफ एक्स variance of x equal to e of x square minus e of x whole square किंवा variance of x equal to e of म्हणजे expected value of x minus mu whole square. अशा प्रकारे आपण एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्स याच्यावरचे एक्झाम्पल परीक्षेमध्ये विचारतात. तर उद्या त्याच्यावरचं काही एक्झाम्पल घेऊ आणि समोरचं आपण कंटिन्यूमध्ये करू. ओके, थँक्यू.